नमस्कार, रिपोर्टरच्या शेतशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे। सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये जनावरांना, शेळ्यांना, मेंढ्यांना विविध आजार होत असतात। अशा वेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं। आरोग्याची काळजी घेतली नाही तर मग शेळ्या मेंढ्या मरतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असतो। मराठवाड्यासह राज्यातल्या विविध भागामध्ये शेळ्यांचं मोठ्या प्रमाणात पालन केलं जात असतं। शेळी उत्पादक शेतकऱ्यांनी शेळ्यांच्या आरोग्याबाबत कुठली काळजी घेतली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। शेळ्यांच्या शरीरावरील परजीवीच्या वाढीकडे लक्ष द्यावे, म्हणजे शेळ्यांच्या अंगावर, शरीरावर गुचिड जो असतो ते होत असतात पावसाळ्याच्या दिवसात, याकडे लक्ष देणं गरजेचं असतं। नवीन करडाचे जंत निर्मूलन करणं गरजेचं असतं। सर्व शेळ्यांचे आंतरविषार, PPR, धनुर्वातासाठी लसीकरण करून घेणं हेही तितकेच गरजेचे असते। आणि त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्यांना योग्य पद्धतीचा आहार आणि खुराकाच्या प्रमाणात वाढ करणं गरजेचं आहे। या बाबीकडे जर शेळ्या उत्पादक शेतकऱ्यांनी लक्ष दिलं तर नक्कीच शेळ्यांचं आरोग्यही चांगलं राहू शकतं आणि शेळ्यांची आणि करडांची मरही होणार नाही। आता मेंढ्याच्या बाबतीत आपण पाहूया। मेंढ्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने कळपातील मेंढ्यांची लाल लघवीचा आजार व कावीळ रोगाची तपासणी करून घेणं गरजेचं असतं। मेंढ्यांना शिफारशीनुसार जंताचे उपचार करणे गरजेचे असते। गाभण मेंढ्याची विशेषपणे काळजी घ्यावी लागत असते आणि सर्व मेंढ्यांना धनुर्वात लसीकरण करून घेणे गरजेचे असते। या उपाययोजना केल्या तर नक्कीच शेळ्या मेंढ्या यांची मरतूक होणार नाही आणि शेतकऱ्यांना आर्थिक तोटाही सहन करावा लागणार नाही।